विटा गावचे सुपुत्र संतोष शिंदे यांच्याकडून दिंडीसाठी नाश्त्याचं सुकामेवा आलेला आहे. धन्यवाद. श्री मुकुंद महाराज सद्गुरू मुकुंद महाराज आटके दिंडीकडून आपलं सहर्ष स्वागत. तालवाजे मृदुंगवाजे मधुरवाजे रामकृष्ण हरी मंडळी आपल्या श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज पालखी सोहळ्यासाठी आपल्याच गावातील सुपुत्र ज्ञानदेव दादू पाटील यांनी सुद्धा त्यांचा ट्रॅक्टर एक दिलेला आहे. त्याचबरोबर दुसरे सुपुत्र अरुण वामन जाधव यांनी सुद्धा त्यांचा एक ट्रॅक्टर आपल्या दिंडीसाठी दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्या गावचे सुपुत्र उद्योगपती अनिल पाटील त्याचबरोबर सुनील पाटील यांनी सुद्धा त्यांचा एक ट्रॅक्टर आपल्या दिंडीसाठी दिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माऊली आपले गावचे उद्योगपती अनिल पाटील व सुनील आबा यांनी त्यांचे स्वतःचे 3 ट्रॅक्टर स्वखर्चानं इतर दिंड्यासनी सुद्धा दिलेले आहेत डिझेल घालून. तर त्या सर्व माऊलींना खूप खूप पांडुरंग आशीर्वाद देईलच आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला मंडळी, या मंडळींचं काय चाललंय या ठिकाणी बघूया. रामकृष्ण हरी माऊली. बरं, तुम्ही कधी आलाय? काय सकाळी आलाय? काय चालला बिल्ला का? काय चालू जरा चालला. मग आता इथून पुढे पंढरीला येणार आहे का वापस जाणार आहे? मागे जाणार आहे. मंगेश रामकृष्ण हरी हे एका ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहेत, धनाजी खटके. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच. हे आमचे तात्या जयवंत तात्या बोलते यांना. हे सुभा नाना आहेत. हे यांच्याकडे एक ट्रॅक्टर आहे, तात्यांच्याकडे एक ट्रॅक्टर आहे आणि धनाजीकडे एक ट्रॅक्टर आहे.
आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आजचा नाश्ता स्वप्नील बाळासो जाधव त्याचबरोबर गणेश जालिंदर पाटील नाना यांचा आज या ठिकाणी नाश्ता असतो। त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। तन्मय पाटील या ठिकाणी आले। कसं वाटलं आपणाला? अतिशय आनंद वाटला। दिंडी माणसाने एकदा तरी करावी वर्षातून आणि आम्ही आवर्जून पुण्यावरून आलोय खास दिंडीसाठी। आमचे मित्र इंद्रजित पाटील यांनी आज नाश्त्याचं सुंदर असं नियोजन केलं, त्याबद्दल आम्ही आज त्यांचा काढून आले। रामकृष्ण हरी। या ठिकाणी आता आपणाला दुसरे दिसत आहेत अक्षय पाटील या ठिकाणी दिसत आहेत। अक्षय, दिंडीचा अनुभव थोडा सांगा। मी पहिल्यांदाच दिंडीला आलोय आणि आमचे मित्र स्वप्नील जाधव आणि गणेश नाना यांचा नाश्ता आहे। मी गोव्याला असतो, गोव्यावरून खास मी ते दिंडीचा अनुभव घेण्यासाठी आलेलो आहे। अतिशय छान वाटतंय। रामकृष्ण रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण आलेलो आहोत कुर्णे वस्तीवर आणि कुर्णे वस्तीवर या ठिकाणी दुपारचं जेवण आमच्या गावचे सुपुत्र भीमराव मदने बापू यांचं आणि पांडुरंग काळे दादा यांचं असतं। यावर्षी त्यांनी अक्का मसूर, त्याचबरोबर चपाती, त्याचबरोबर खीर, त्याचबरोबर भात, त्याचबरोबर कांदा लिंबू भाजी अशा टाईपचं अतिशय सुंदर असं जेवण त्यांनी यावर्षी दिलेलं होतं। रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या दुपारच्या जेवणाचे पांडुरंग काळे दादा यांचं, त्याचबरोबर भीमराव मदने बापू यांचं आजचं दुपारचं जेवण असते। हे सर्व मित्रपरिवार, मदने परिवार, त्याचबरोबर काळे परिवार। रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण पाहत आहोत श्री मायाका देवी भक्तगण सेवाभावी मंडळ हजारेमाळा उमरज। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्व भाविक भक्तांची त्याचबरोबर वारकरी मंडळींची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडं सर्व आयुर्वेदिक त्याचबरोबर इतर औषधं आहेत, त्याचबरोबर सर्वांचं मालिश वगैरे करून देत आहेत आपण बघतोय। रामकृष्ण हरी माऊली, कधी आलाय तुम्ही? 2 दिवस झाले, रविवारी सकाळी। बरं, कसं वाटतंय काय? हो, छान आहे वातावरण एकदम, सगळी लोकांची सेवा करून। बरं, आता 2 दिवसात किती निदान दिंड्या तुमच्या झाल्या? 32 झाल्या। हा, 20-32 झालेत। तर या आमच्या गावची मंडळी पाय चोळायसाठी या ठिकाणी बसलेत। रामकृष्ण हरी मंडळी, आमच्या या सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज दिंडी मधील सर्व महिला त्याचबरोबर भाविक भक्त या ठिकाणी मोफत औषध तपासणी त्याचबरोबर मालिश याचा लाभ घेते। या ठिकाणी डॉक्टर आहेत। रामकृष्ण हरी डॉक्टर। रामकृष्ण हरी। डॉक्टर, तुम्हाला ही सेवा कशी वाटते? किती दिवस झालं तुम्ही सेवा करताय? 20 वर्ष झालं। तुम्ही गेल्या वर्षी होता, गेल्या वर्षी सुद्धा मी बाईट घेतली होती आणि आपल्या YouTube चॅनलला टाकली होती, ते हजारो लोकांनी पाहिली होती। आता इथून पुढे कुठे जाणार आहे? रिटर्नचा प्रवास चालू आहे। किती लोक आहात तुम्ही? 35-50च्या आसपास आहेत। बरं, सेवेमध्ये नेमकं काय काय करता? इंजेक्शन देणे, गोळ्या, सलाईन, हातपाय सोडणे, या बाजूला लक्ष द्या। आपल्या
गावचे सुपुत्र संजय पाटील एक तर 3 दिवस दिंडीमध्ये लेट आलाय आणि सगळ्याच्या आधी इथं अंग चोळाय बसलाय आणि थोडं चोळायला लागले की वराडतोय कसा बघा. रामकृष्ण हरी. तर आपण बघत आहोत की आमच्या महिलांचं सुद्धा इथं पायाचं मालिश वगैरे करायचं चाललंय. मॅडम रामकृष्ण हरी, किती दिवस झालं तुम्ही ही सेवा करताय? 15 वर्ष झाले. आतापर्यंत किती दिंड्या झाल्या असतील? हा, या वर्षी. मग आता कुठे परवा आलाय का? गेल्या वर्षी तुमच्या ह्याचा संस्थेचा व्हिडिओ केला होता, आपल्या युट्यूब चॅनलला होता, पाहिला ना? रामकृष्ण हरी. नारे मंडळी, इकडं काय तर मला आता आवाज आला सासवा सुनांचं काही तर असं शब्द कानावर पडलं म्हणून मी या ठिकाणी आलो. कुणाचं काय चाललंय खरं सांगायचं? हा, घरात सुना बघणारा द्या, तिघीच्या तिघी बघती द्या. काय आहे त्या का?